एकदम बाळांनो सोपा टॉपिक आहे. ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं, हा 5.2चा तुमचा जो आहे तो टॉपिक आहे. ब्रॅकेटमध्ये a + b क्यूब सांगितलं. तर सोपं आहे, माझ्या मार्किंगवर लक्ष द्या. a + b क्यूब आहे ना, लक्षात ठेवा किती आहे, 3 आहे. तर a + b a + b a + b असं तिने समजून सांगितलं की 3 वेळा मल्टिपल होत असतो. लक्षात ठेवा, स्क्वेअर असं तर 2 वेळा म्हणजे 2 वेळा मल्टिपल झाला असता. आता 3 वेळा मल्टिपल होणार, 3 टाईम मल्टिपल होणार. तर 3 टाईम मल्टिपल झाल्यावर हा जो आपण दिसतो ना मार्क करतो बघा, हा येणार. म्हणजे काय येणार, ए बी जे आहे, a + b जे ब्रॅकेटमध्ये आहे तो इथं आहे असं लिहून घेतला. आणि a + b स्क्वेअर तुम्हाला सांगितलं 2 वेळा मल्टिपल झाल्यावर असा निघतो, म्हणजे a² + 2ab + b स्क्वेअर. म्हणजे आता मल्टिपल पण मी सांगतो कसा असतो, लक्ष द्या. आपण सोडवणार काय आहे, हा सोडवणार आहे. हा सोडवलं कसं, a² + 2ab + b स्क्वेअर आला हे बघणार आहे. म्हणजे a + b म्हणजे 2 लिहिले, म्हणजे 2 वेळा मल्टिपल म्हणजे 2 टाईम मल्टिपल होणार. म्हणजे काय करणार आपण, a + b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये परत a + b. आता ह्या ब्रॅकेटने ह्या एनं ह्या दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, परत ह्या बीनं परत दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिपल करायचं. सोपं आहे. आता तुम्हाला सांगतो मी कसं. आता एनं एला मल्टिपल केलं काय आलं, a². परत एनं बीला मल्टिपल केलं काय आलं, ab. आता प्लस, आता संपलं. आता बीनं करायचं, लक्षात ठेवा. आता बीनं करायचं, दुसरा कलरमध्ये घेतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा बीनं परत ह्या ब्रॅकेटला मल्टिपल करायचं. बीनं एला मल्टिपल केलं तर काय नाही, बी येणार. कारण आपण स्टेप वाईज घेऊया, म्हणजे ABCD प्रमाणे घेऊया. मग आपण काय करूया, AB लिहूया. ठीक आहे, BA पण चालते, AB पण चालते. मग आपण काय केलो, AB. बीनं बीला मल्टिपल केलं काय आलं, b². बीला बी मल्टिपल केल्यावर काय आलं, b². आता खालची स्टेप सोडून घ्या. a² आहे असं आला. आता इथे एक AB आहे आणि इथे एक AB. म्हणजे AB समोर काही नसतं तर 1 असतो बाळांनो. 1 + 1 काय झालं, +2ab. परत आहे असं b² आहे असं लिहून घ्यायचं. आता बघितलं का, आला का आन्सर आपला, जो आपण पण तुम्हाला प्रश्न पडलेला की हा कसा आला. बघा इथं मी बघा मार्क केला का, a² + 2ab + b² कसा आला, लक्षात आला. लक्षात ठेवा, असंच येतं. मी तुम्हाला फोडून सांगितलं एकदम सोप्या पद्धतीत. बाकी स्टेप लक्षात ठेवा, स्टेप शेवट तुम्हाला काही जमणार नाही. लक्ष द्या सर्वजण. मी तुम्हाला आता ब्रॅकेटमध्ये a² + 2ab + b² कसा आला आहे हे सांगितलेलं आहे. आता माझ्या प्रत्येक स्टेपवर लक्ष द्या, तुम्हाला म्हणजे प्रॉपर कळून जाईल. आता लक्षात ठेवा, आपल्याला ह्या ABनं मतलब म्हणजे काय, ह्या एनं एकदा ह्या ब्रॅकेटला मल्टिपल करायचा, परत बीने एकदा मल्टिपल करायचा. तर काही नाही, खूप मोठी प्रक्रिया नाही आहे, सोपं आहे. स्टेप एक स्टेप वाढलं तरी चालेल आपल्याला. हा ए इथे आहे असं लिहून घ्यायचा. बाकी हा जो आहे ना ब्रॅकेटमधला आहे असा इथं लिहून घ्यायचा. परत बीने एकदा मल्टिप्लाय करायचं म्हणतं, प्लस करून बी लिहायचं. परत आहे असं लिहून घ्यायचं पूर्ण. नंतर ना आता तुम्हाला गुणायचं कसं, मल्टिपल कसं करायचं सांगतो. आता एनं ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिपल करायचा. तर एनं मल्टिपल a² केलं तर काय आलं, तर a³ आला. ठीक आहे. एनं 2ab मल्टिपल करतं, 2 आहे असा, ए अजून एक असल्यामुळे ए मल्टिपल एक येणार, a² येणार. आणि बी आहे असा मी बॉक्स केला बघा, तो सोडवलेला. ठीक आहे. परत एनं b² मल्टिपल केलं तर ab² आला. तसं आपण बीनं ह्याला हे मल्टिपल करूया. मी बघा मार्क केलेला आहे ह्या ब्रॅकेटला. तर बीनं a² मल्टिपल केलं तर b² आला, ba² आला. लक्षात ठेवा, बीनं a² मल्टिपल केलं तर काय आलं, ba². परत बीनं 2ab मल्टिपल करायचा. 2 आहेच लिहून घ्या, ए आहेच लिहून घ्या. ठीक आहे. तर इथं बी असल्यामुळं बी मल्टिपल बी असल्यामुळं दोघांचं मल्टिपल झालं काय येणार, b² येणार. आणि परत बीनं ह्या b² मल्टिपल केलं तर b³ आला, b³ आला. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, एवढी प्रक्रिया जर तुम्हाला कळली असेल तर चला 4th नंबरच्या आपण स्टेपला जाऊया. लई असा अवघड नाही आहे, लक्ष दिलं तर सगळं कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता a³ आहे ना, आहे असं खाली लिहून घ्यायचं, a³. आता तुम्हाला बघितलं मी बॉक्समध्ये केले बघा, 2a²b आणि पुढे काय प्लस ab². आता ab जे आहे त्याच्या पुढे काही नाही तर 1 असतो. 2 + 1 किती झाला, 3 झाला. मग काय ना a²b आहे असा लिहून घ्यायचं, कारण मोठी आहे संख्या ही.
आहे अशी लिहून घ्यायचं, ह्यात काही बदल करत नाही. आता तुम्हाला इथं लक्षात पुढं दिसत आले BA² + 2AB. मग तुम्हाला काय सांगले BA², काही नसतं तर पुढं 1 असतो. 1 + 2 काय झालं 3 झाला. मग दोन्ही मिळून झाला 3AB². आणि जो हे B³ आहे असं लिहून घ्यायचं, ह्यात काही बदल करायचं नाही. हा झाला आपला आन्सर. मी तर खाली आन्सर केलेला बघा. A³ + 3A²B + 3AB² + B³ हा आपला आन्सर झाला. एकदम सोपा आहे. सारखं व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल, 100% समजा. पण लक्षात ठेवा, आपल्याला काय हे फॉर्म्युला कसा तयार होतो हेच बघायचं आहे. असं का नाही की स्टेप लक्षात ठेवायचं आहे. आपला फक्त फॉर्म्युला मतलब आहे. फक्त फॉर्म्युला कसा निघाला हे लक्षात ठेवा आणि फक्त फॉर्म्युला पाठ करा. तुम्हाला सगळं गणित आपोआप निघेल. फक्त फॉर्म्युलामध्ये घालायचं आहे. तुम्हाला प्लस मायनस मल्टिपल असलं प्लस मायनस कसं असतं हे तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी काही नाही आहे. सगळा खेळ त्याच्यावर आहे. मी तुम्हाला एक दिवस सेपरेट आहे ना प्लस मायनस कसं ॲडजस्ट करायचं, कसं लिहायचं हे पण शिकवून मी एक दिवशी.